नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। कॅप राऊंड फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 28 जुलै 2026 पासून ऑप्शन फॉर्म सुरू झाले आहे व त्याची लास्ट डेट ही 30 जुलै 2026 असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी आपण कॉलेजचे ऑप्शन कसे निवडायचे, त्यानंतर कॉलेजचा प्रेफरन्स कसा सेट करायचा, त्याच पद्धतीने कॉलेजचे कट ऑफ कसे बघायचे, त्यानंतर फॉर्म कसा सबमिट करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये MST CET 2026 असे टाईप करायचे आहे आणि टाईप केल्यानंतर या ठिकाणी इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल। त्या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले, आपण तिथून पण लॉग इन करून आपला ऑप्शन फॉर्म फिल करू शकता। त्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 या टॅबवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये BE-BTech या टॅबवरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेल ID पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता लॉग इन झालेला आहे। लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या टॅबवरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। तर या ठिकाणी आपला इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 त्यामध्ये आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी। तर ते सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आणि मग फॉर्म भरायचा आहे। फर्स्ट, the candidate whose name appear in final merit list Maharashtra State / All India is eligible for submit ऑप्शन फॉर्म। ज्यांचं नाव हे फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे तेच इलिजिबल आहे। त्यानंतर विद्यार्थ्याने ऑप्शन फॉर्म हा स्टुडंटच्या लॉग इनमधून भरायचा आहे। त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्याची फॅसिलिटी स्क्रुटिनी सेंटरला पण अवेलेबल आहे, तिथे पण तुम्हाला फॉर्म भरून देऊ शकता। त्यात चौथा इन्स्ट्रक्शन्स आहे, क्लिक ऑन फिल एडिट ऑप्शन फॉर्म बटन गिवन बिलो टू फिल द ऑप्शन फॉर्म। डाव्या बाजूला फिल एडिट ऑप्शन फॉर्मची टॅब आहे, त्यावरती क्लिक करून पण आपण ऑप्शन फॉर्म भरू शकतो। त्याच्यानंतर पाचवी स्टेप आहे, ऑप्शन फॉर्म भरताना कोर्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यापुढे चेकबॉक्ससमोर टिक करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 300 ऑप्शन फॉर्म आपण ऑप्शन भरू शकतो कॉलेजेसचे। तर 300 ऑप्शन मॅक्झिमम आहे आणि मिनिमम 1 अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। एकदा ऑप्शन फॉर्म आपला सबमिट झाल्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्याला एडिट करता येणार नाही। त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यल इन चॉईस कोड इंडिकेट कोर्स इन रिजनल कोर्स, म्हणजे यल जे असेल चॉईस कोड पुढे तो तुमचे रिजनल लँग्वेजचा असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला सिलेक्ट कोर्स नेम, तर सुरुवातीला आपल्याला ज्या ब्रँचसाठी ॲडमिशन घ्यायचे, ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची ती ब्रँच आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण सिलेक्ट कोर्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व ब्रँचेस दिसतील। आपल्याला जे ब्रँच पाहिजे ती सिलेक्ट करायची। मी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच सिलेक्ट केली। सिलेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला सर्व युनिव्हर्सिटी दिसतील। तर या ठिकाणी मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली, जिल्हा नाशिक सिलेक्ट केला आहे, तुम्हाला पुणे नगर तुम्ही करू शकता। इन्स्टिट्यूट स्टेटस डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस, तर यामध्ये तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता किंवा ऑल ऑप्शन सिलेक्ट केला तरी चालणार आहे। त्याच पद्धतीत ॲटोनॉमी स्टेटसमध्ये ॲटोनॉमस, नॉन ॲटोनॉमस असे 2 ऑप्शन आहे। या ठिकाणी पण तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचे। तुम्हाला ॲटोनॉमसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲटोनॉमस सिलेक्ट करायचं। त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टेटसमध्ये पण तुम्हाला मायनॉरिटीचे ऑप्शन दिसणार आहेत। तुम्हाला मायनॉरिटी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं ते सिलेक्ट करा किंवा ऑल असू द्या। त्यानंतर सिलेक्ट TFWS स्टेटसमध्ये तुम्ही जर फॉर्म भरताना यस केला आहे तर यस असेल, नो असेल तर या ठिकाणी नो असेल। आणि त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट या ब्ल्यू टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली कॉलेजेसची लिस्ट येणार आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये नाशिक जिल्ह्यातील ECE इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे ब्रँच कॉलेजेस आलेले आहे. या ठिकाणी इन्स्टिट्यूट कोड, इन्स्टिट्यूट नेम, त्यानंतर चॉईस कोड, युनिव्हर्सिटी नेम आलेला आहे. तर या ठिकाणी समजा प्रवरेचं जे 2 नंबरचं कॉलेज आहे त्या कॉलेजचं इन्स्टिट्यूट नाव आहे, युनिव्हर्सिटी नेम आहे, त्यानंतर चॉईस कोड आहे. आणि आपल्याला जर ते कॉलेज सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट करण्यापूर्वी या ठिकाणी प्रिव्हियस इयर कट ऑफ ही टॅब नवीन आलेली आहे मित्रांनो. याच वर्षीपासून ही टॅब सुरू झालेली आहे. तर आपण आपला ऑप्शन सिलेक्ट करण्यापूर्वी कट ऑफ बघून घ्यायचं आहे त्या कॉलेजचा आपलं कॅटेगरीनुसार. तर या ठिकाणी आता कट ऑफवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला कॅटेगरी OBC इथे सीट टाईपमध्ये AI म्हणजे ऑल इंडिया आहे, म्हणजेच एक्झाम JEEचं आहे. त्यामध्ये राऊंड 1ला 39.69चा कट ऑफ होता आणि राऊंड 4ला 39.69 असे राऊंड 1, 2, 3, 4 राऊंडचे कट ऑफ दिलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी डिफेन्सचे कट ऑफ दिलेले आहे 53.67चा आहे. डिफेन्स OBC ओपनचा 63.55चा कट ऑफ आहे. राऊंड 4चे बघून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर इथे NT2 कॅटेगरीचा आहे. त्यानंतर NT3 कॅटेगरीचा आहे, तो 50.96चा कट ऑफ आहे. NT3 म्हणजे NTD कॅटेगरीचा. त्यानंतर OBCमध्ये जनरल OBCमध्ये आपला कट ऑफ आहे 51.70. हा चौथ्या राऊंडचा आहे. फर्स्ट राऊंडचा 53.26 आहे. त्यानंतर OBCH म्हणजे आपली होम युनिव्हर्सिटी आहे. OBCO म्हणजे आपली अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे. तर मेरिटमध्ये फरक आहे मित्रांनो. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा 57चं मेरिट दिसतं आहे आणि होम युनिव्हर्सिटीचं 51चंच मेरिट आहे. त्याच्यामुळे मित्रांनो होम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला मेरिटसाठी फायदा होणार आहे. तर ते आपण बघून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली ओपनचं आहे होम युनिव्हर्सिटी, तर या ठिकाणी ते 54चं मेरिट आहे OBCमध्ये. तर अशा पद्धतीने सर्व CET आणि JEEचे सर्व 4 राऊंडचे मेरिट बघून घ्यायचे. त्यामध्ये आपला मेरिट बसवत असेल तर ते बघायचं आहे. त्यानंतर त्यापुढे जो नंबर दिलेला आहे समजा या ठिकाणी ओपनमध्ये समजा 1,07,920 नंबर, तर तो आपला जनरल स्टेट मेरिट नंबर आहे. तर आपला मेरिट नंबर पण मॅच करून घ्यायचा आहे. त्याच्या जवळपास आपला मेरिट नंबर आहे की नाही तो पण आपण बघून घ्यायचा आहे. या ठिकाणी ओपनचं मेरिट दिलेलं आहे, SCBCचं आहे. त्यानंतर विजय DT विजयचं मेरिट दिलेलं आहे 62चं, NTDचं आहे 56चं, SCBC आहे 35. या पद्धतीत या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. समजा या ठिकाणी खाली बघा NT1ला LNT1H असेल तर लेडीजचं होम युनिव्हर्सिटीचं या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व दिलेले आहे कट ऑफ. ते सर्व कट ऑफ बघून घ्यायचे आणि त्यानंतर त्या सिलेक्ट या टॅबवरती तिथे क्लिक करायचे चेकबॉक्सवरती. त्यानंतर आपल्याला सेकंड कॉलेज सिलेक्ट करायचं असेल तर त्याचा पण आपण कट ऑफ बघून घ्यायचा आहे. JEEचा बघायचा आहे, त्याच्यानंतर CETचा OBCचा बघायचा आहे, डिफेन्स कोटा बघायचा आहे, OBCचा, त्यानंतर लेडीज OBCचा बघायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी खाली ॲड सिलेक्टेड ऑप्शन या हिरव्या टॅबवरती क्लिक करायचं. ॲड झाल्यानंतर खाली आपल्याला ते दिसणार आहे. त्यानंतर आता समजा आपण नाशिक जिल्हा सिलेक्ट केला होता ECE ब्रँचसाठी, आता आपण अहिलानगर जिल्हा सिलेक्ट करूया. आणि अहिलानगर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पण आपण जे कॉलेज आपल्याला घ्यायचे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे, त्याचे कट ऑफ बघायचे आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी समजा आपण पुणे जिल्हा घेतला तर पुणे जिल्ह्यातलं पण आपण ते कॉलेज जे पाहिजे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही एक ब्रँच झालेली. आता यानंतर समजा तुम्हाला दुसऱ्या ब्रँचला घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच सिलेक्ट केली आहे. युनिव्हर्सिटी तीच आहे. तुम्हाला दुसरी पाहिजे तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. नाशिक जिल्हा, त्यानंतर सर्च वरती क्लिक केलेलं आहे. आता या ठिकाणी कॉलेजेस आलेले आहेत. आता यासाठी कॉम्प्युटरसाठी प्रवरेचं कॉलेज आहे, JEEचं 58चं मेरिट आहे. त्यानंतर डिफेन्ससाठी 74.54चं मेरिट आहे, त्याचा मेरिट नंबर 81,508 आहे. OBCसाठी 64.71चं चौथ्या राऊंडचं मेरिट आहे. फर्स्ट राऊंडला 68.86 होतं, म्हणजे पहिल्या राऊंडला जास्त होतं मेरिट. त्यानंतर OBCचंच अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 70चं मेरिट आहे आपलं. ओपनचं 71चं मेरिट आहे. त्यानंतर या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी 55चं मेरिट आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी आपलं मेरिट 65.30चं आहे चौथ्या राऊंडचं. जो जनरल स्टेट मेरिट नंबर आहे तो 1,05,674 आहे. तो आपण बघून घ्यायचा आहे, त्या पद्धतीत मॅच घ्यायचं आहे. STसाठी आपलं 18चंच मेरिट आहे. NTDसाठी 71चं आपलं कट ऑफ आहे.
हे सर्व कट ऑफ या ठिकाणी बघून घ्यायचे आणि त्यानंतर ते कॉलेज आणि ब्रँच सिलेक्ट करायची. या पुढे टिक केल्यानंतर ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता नाशिक जिल्हा झाला, समजा तुम्हाला पुन्हा अहिल्यानगर किंवा पुणे जिल्हा असेल तो सिलेक्ट करून सर्च इन्स्टिट्यूट, पुन्हा सेम प्रोसेस आहे मित्रांनो. तर त्या सिलेक्टमध्ये चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. खाली ॲड सिलेक्टेड ऑप्शन्सवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला ते कॉलेजेस दिसणार आहे. यामध्ये आता आपण दुसरी ब्रँच घेतली IT, त्यासाठी आपण पुणे युनिव्हर्सिटीज, जिल्हा नाशिक आहे, सर्च इन्स्टिट्यूट. तर यामध्ये नाशिक जिल्ह्यातले ITचे जे तुम्हाला कॉलेजेस पाहिजे IT ब्रँचचे ते कॉलेजेस सिलेक्ट करायचे. ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व ऑप्शन्स दिलेले आहे. सर्व ऑप्शन्स आपण सिलेक्ट करायचे आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही युनिव्हर्सिटी चेंज करू शकता, त्यानंतर ब्रँच चेंज करू शकता, सर्व चेंज करू शकता. आणि त्यानंतर आता आपल्याला समजा प्रेफरन्स सेट करायचे असेल, आता आपण या ठिकाणी समजा केमिकल इंजिनिअरिंग ही एक ब्रँच सिलेक्ट केली आहे नाशिक जिल्हा, तर ती आपले या ठिकाणी दिसत आहेत कॉलेज, 2च कॉलेज आहे. आपण प्रवरेचं कॉलेज सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण ॲड सिलेक्टेड ऑप्शन्सवरती क्लिक करणार आहोत. त्याबरोबर त्याचा पण कट ऑफ बघून घ्यायचा आहे. JEEचा 28चा कट ऑफ आहे, EWSचा 88चा कट ऑफ आहे, त्यानंतर ओपनचा 55चा कट ऑफ आहे. तर हे कट ऑफ बघून घ्यायचे राऊंड वाईज. इथे आपल्याला राऊंड 1, 2, 3, 4 चारही राऊंडचे कट ऑफ या ठिकाणी दिलेले आहे. तर ओपनचा 46चा कट ऑफ होता आणि या ठिकाणी त्याला ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो टोटल आपले 11 कॉलेजेस सिलेक्ट झालेले ब्रँच वाईज. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ब्ल्यू टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं मित्रांनो प्रेफरन्स सेट करायचं आहे. तर या ठिकाणी सेट प्रेफरन्स फर्स्ट क्लिक केलं आहे, त्याला 1 आला आहे. तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजसमोर तुम्ही क्लिक करायचं आहे चेकबॉक्समध्ये आणि तो प्रेफरन्स नंबर तुमचा पुढे येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते कॉलेजचा प्रेफरन्स सेट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सेकंड झालेलं आहे. आता मला थर्ड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी चेकबॉक्ससमोर क्लिक करणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व कॉलेजच्या समोर क्लिक करायचं आहे आणि तुमचा प्रेफरन्स ॲटोमॅटिकली या ठिकाणी येणार आहे. समजा तुमचा हा प्रेफरन्स जर चुकला तर तुम्ही खाली रिसेट प्रेफरन्सचा ऑप्शन आहे, तिथे आपण रिसेट माय प्रेफरन्सवरती क्लिक केलं तर तुमचा सर्व प्रेफरन्स पुन्हा चेंज होणार आहे, रिसेट होणार आहे. तर तो तुम्ही त्या पद्धतीत करू शकता. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपले कॉलेजचा प्रेफरन्स सेट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी सर्व प्रेफरन्स अशा पद्धतीने सेट करत आहे. बघून घ्या, आपण पण व्यवस्थित सेट करायचं आहे. बघून घ्यायचं आहे आपली या ठिकाणी आपण जे कॉलेज इन्स्टिट्यूट नेम बरोबर आहे की नाही, त्यानंतर आपले ब्रँच बरोबर आहे की नाही आणि ब्रँचचा जो कोड आहे इन्स्टिट्यूट कोड, कॉलेज कोड, तो पण बरोबर आहे की नाही ते सर्व चेक करून घ्यायचं आहे. आणि चेक केल्यानंतर आपण आपला फॉर्म सेव्ह अँड प्रोसीड टॅबवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. तर या ठिकाणी आता या ठिकाणी सर्व आपण कॉलेजेस सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. पण त्या अगोदर समजा तुम्हाला काही चॉईस कोड डायरेक्टली ॲड करायचा असेल, कॉलेज राहून गेला असं तुम्ही इन्सर्ट करू शकता. सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचे. पण त्या अगोदर या ठिकाणी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स आलेले आहे. तर यामध्ये पहिल्या पसंती क्रमांक हा तुमचा ॲटो फ्रीज होणार आहे, तर ते वाचून घ्यायचं. त्यानंतर प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल ID आहे त्यावरती OTP येणार आहे. OTP टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे. आणि त्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपला जो ऑप्शन फॉर्म आहे त्याचे ऑप्शन फॉर्मचे आपण प्रिंटआउट काढून घ्यायची किंवा तो आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे. तर या ठिकाणी प्रिंट ऑप्शन फॉर्म आपल्याकडे सेव्ह करून ठेवल्यानंतर आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला काही जर क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.